नमस्कार. आपले स्वागत आहे बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्ट चॅनलवर. आज आपण समस्या कशी हाताळावी यावर गौतम बुद्धांची एक प्रेरणादायी गोष्ट ऐकूया. एक शेतकरी खूपच उदास त्याच्या घराजवळ बसला होता. तेव्हा त्याच्याजवळ एक व्यक्ती आला. तो शेतकरी त्या व्यक्तीला आपली व्यथा सांगू लागला. त्या व्यक्तीने त्या शेतकऱ्याला गौतम बुद्धांकडे जाण्याचा सल्ला दिला. गौतम बुद्ध त्यावेळेस शेजारच्याच एका गावामध्ये आले होते. तो शेतकरी या व्यक्तीचे हे वाक्य ऐकत भगवान बुद्धांकडे गेला. भगवान गौतम बुद्धांकडे गेल्यानंतर तो त्यांना आपली व्यथा सांगू लागला. तो गौतम बुद्धांना म्हणाला, मी एक शेतकरी आहे. मला शेती करणे आवडते, परंतु ज्यावेळेस मी माझ्या शेतांमध्ये पेरतो त्यावेळेस मला यातून काहीच मिळत नाही. एकेकाळी पाऊस जास्त होतो आणि दुसऱ्या वेळेस पाऊस काहीच होत नाही. त्यामुळे माझे फारच नुकसान झाले आहे. मला आता काहीच समजत नाही आहे मी काय करू. मला 2 वेळचे जेवण देखील मिळणे कठीण होत आहे. गौतम बुद्ध त्या शेतकऱ्याचे बोलणे शांतीपूर्वक ऐकत होते. तो शेतकरी पुन्हा बोलू लागला, गौतम बुद्ध, मी एक विवाहित आहे. मला माझी पत्नी आवडते, पण कधीकधी ती मला टोचून बोलत असते आणि त्रास देत असते. त्यामुळे आमच्यामध्ये खूप वाद होत असतात. कधीकधी तर मला असं वाटते की मला माझ्या पत्नीचा त्रास होत आहे आणि कधीकधी असं वाटते की ती माझ्या आयुष्यात नसती तर फार बरे झाले असते. मला मुले देखील आहेत. मी त्यांचे खूप लाड करतो, परंतु ते कधीकधी माझ्याशी तुच्छतेने वागतात. कधीकधी ते माझे ऐकतच नाहीत. तेव्हा असं वाटते की ही नक्की माझीच मुले आहेत का. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी तो गौतम बुद्धाकडे सांगू लागला. त्याच्या ह्या गोष्टी गौतम बुद्ध शांत चित्ताने ऐकत होते. तो शेतकरी अशा अनेक गोष्टी सांगत होता, परंतु गौतम बुद्ध एका शब्दाने देखील बोलत नव्हते. तो जे काही सांगत आहे ते मनपूर्वक ऐकतच होते. सर्व काही सांगून झाल्यानंतर आता त्याच्याकडे काही सांगण्यासारखे उरलेच नव्हते. तेव्हा तो शांत झाला. आपल्या मनातील सर्व काही सांगून तो मोकळे झाला. किंबहुना त्यांनी त्याचे मन मोकळे केले. गौतम बुद्ध त्याला काहीतरी सल्ला देतील किंवा या गोष्टीमधून मार्ग काढून देतील या हिशोबाने तो गौतम बुद्धांकडून उत्तराची आस ठेवून बसला. परंतु गौतम बुद्ध शांत बसले होते. त्यावर तो शेतकरी म्हणाला, गौतम बुद्ध, मी खूप लांबून आलो आहे. तुम्ही या समस्येवर मग काहीच उपाय सांगणार नाही का. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, मी तुझी कोणतीच मदत करू शकत नाही. यावर तो शेतकरी आश्चर्यचकित झाला आणि म्हणू लागला, हे काय बोलताय. सर्व लोक म्हणतात की आपण सर्व समस्या सोडवता. तुम्ही माझी मदत का करत नाही. कारण मी एक गरीब शेतकरी आहे म्हणून. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी तर आहेतच. अडचणी तर प्रत्येकाला येतच असतात आणि जातही असतात. कधी एखाद्या व्यक्तीला बाहेरचे आपले वाटतात, कधी आपलेच लोक बाहेरचे वाटतात. हेच तर खरे जीवन आहे. यातून कोणी सुटू शकत नाही. खरे तर हे आहे की जो व्यक्ती या पृथ्वीतलावर जन्म घेतो त्या प्रत्येक व्यक्तीला आयुष्यामध्ये संकटांना सामोरे जावे लागते. तू कितीही कठोर परिश्रम कर, पण एक समस्या गेली की तुला दुसऱ्या समस्यांना सामोरे जावे लागते. हेच खरं सत्य आहे. हे सर्व गौतम बुद्धांचे बोलणे ऐकल्यावर त्या शेतकऱ्याला राग आला आणि तो गौतम बुद्धांना म्हणाला, सर्व लोक तर म्हणतात की तुम्ही प्रत्येक समस्यांवर मार्ग काढून देता. मला वाटले होते की तुम्ही माझी काहीतरी मदत कराल. आता तुम्हीही या समस्यांवर काही मार्ग काढू शकत नाही. म्हणजे आता माझे येथे येणे व्यर्थ झाले. लोक खोटे बोलतात की तुम्ही सर्व समस्यावर काही ना काही मार्ग काढून देता. तुम्ही तर माझ्या एकासुद्धा समस्यावर मार्ग काढून दिला नाही. तुमच्यापेक्षा तर ते बाबा चांगले होते, जे माझ्या घरी आले, माझ्याकडून यज्ञ करून घेतला. त्यामुळे माझ्या आयुष्यात थोडा वेळ का होईना परंतु शांती समाधान होतेच. यावर गौतम बुद्ध म्हणाले,
समस्या तर प्रत्येक व्यक्तीला आहेत. तुझा तो यत्न केल्यामुळे तुझ्या समस्या कमी झाल्या? या उलट तुला तर जास्तच समस्या निर्माण झाल्या. यावर तो शेतकरी म्हणाला, मग तुम्ही माझी एक समस्यासुद्धा सोडवणार नाही का? त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, मी फक्त तुझी एकच समस्या सोडवू शकतो, जी म्हणजे तू सांगितलेली होती त्यातील एक सुद्धा नाही. त्या शेतकऱ्याला काहीच कळाले नाही, म्हणून तो गौतम बुद्धांना म्हणाला, मला काहीच समजले नाही. त्यावर गौतम बुद्ध म्हणाले, तू आतापर्यंत जेवढ्या समस्या सांगितल्या आहेस त्या समस्यांचे उत्तर माझ्याकडे नाही, परंतु एका समस्येचे उत्तर आहे. ते म्हणजे हे मान्य करणे की आयुष्यात प्रत्येकाला कोणती ना कोणती समस्या तरी येतेच. तुला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये फक्त सुख असावे, परंतु तसे होऊ शकत नाही. तुला वाटत असेल की माझ्या आयुष्यामध्ये फक्त दुःख असावे, हे होणे शक्य नाही. आयुष्यामध्ये समस्या ह्या येणारच, याशिवाय आयुष्य कसले? जर तू या समस्याला समस्यासारखेच पाहिले तर तुझी समस्या कधी सुटू शकत नाही. परंतु तू जर या समस्यांना समस्यासारखे पाहिलेच नाहीस तर ती समस्या तुझ्यासाठी समस्या राहणारच नाही. जेव्हा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीला काही समस्या असते तेव्हा आपण त्या व्यक्तीला मार्गदर्शन करीत असतो, परंतु जेव्हा हीच वेळ आपल्यावर येते तेव्हा आपण काहीच करत नसतो. किंबहुना त्या समस्येचा केंद्रबिंदू जाणून घेऊन त्यावर विचार देखील करत नसतो. म्हणून ह्या समस्यांना तू समस्यासारखा पाहू नकोस. समस्या ह्या हजारो वर्षापूर्वी देखील समस्या होत्या आणि भविष्यामध्ये देखील त्या समस्याच आहेत. भगवान बुद्धांचे हे वाक्य ऐकून तो शेतकरी नतमस्तक झाला. या गोष्टीमधून आपल्याला हे तात्पर्य मिळते की समस्या ह्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतातच. समस्या येणे हे माणसाचे जिवंत असल्याचे लक्षण आहे. त्यामुळे या समस्यांना आपण समस्या न मानता त्यावर योग्य काम केले पाहिजे. धन्यवाद.